एवढं शिक्षण होऊन काय उपयोग? कुठं नोकरीच मिळाना. इंटरव्ह्यू तरी किती ठिकाणी द्यायचं? काय करू काय कळना झालंय. आता फक्त एकच पर्याय, कुठेतरी जाऊन जीव देतो आणि सगळं संपून टाकतो, म्हणजे कसलंच टेन्शन नाही. अरे ऐन उमेदीच्या काळात खचून जाऊन स्वतःला संपवण्याचा विचार केला तर कसं होणार? बाबा अहो पण मी काय विचार करतो हे तुम्हाला समजलं कसं? अरे तुझ्याकडे बघितलं ना का तुझ्या डोक्यात टेन्शन आहे हे सहज कळतं. अहो मग काय करू बाबा, एवढं शिक्षण केलं, एवढ्या शिक्षणासाठी घरच्यांनी पैसा घातला, पण कुठे नोकरी नाही, कुठे जॉब नाही, व्यवसाय करायचं म्हटलं तर त्याच्यात पण यश नाही. सगळ्या देवांच्या पाया पडलो, सगळ्या देवांना नवस केलं, पण माझ्या मनातली इच्छा अजिबात पूर्ण झाली नाही. काय करू मग मी? असं म्हणतोस? चल माझ्या बरोबर, मी दाखवतो तुला वाट. असं पण आत्महत्या करायचं ठरवलंच आहे तर स्वतःला एक चान्स देऊन बघूया. जाऊया ह्या बाबांच्या बरोबर. चला बाबा. पण बाबा आपण नक्की जायचं आहे कुठं? चल मी सांगतो त्या ठिकाणी. मंदिरात भेटलेल्या बाबांना मी ओळखत नसताना पण त्यांच्यावरती विश्वास ठेवून मी त्यांच्याबरोबर निघालो. मला माहीत नव्हतं ते मला कुठे घेऊन चाललेत, पण ते सांगतील तशी मी गाडी घेऊन निघालो आणि आगाशिवनगरच्या दत्त मंदिरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्राजवळ बाबा मला घेऊन आले. हे बघ बाबा, बाबा बाबा. मंदिरामध्ये मला एकट्याला सोडून बाबा कुठेतरी स्वामी सेवा करायला गेलेत असं मी समजलं. आगाशिवनगरच्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये आल्यानंतर मी मनातलं सगळं टेन्शन विसरून स्वामींच्या भक्तीमध्ये लीन झालो. इथं आल्यानंतर मला समजलं की आपल्या हिंदू धर्मातला 5वा वेद म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ, आणि या ग्रंथामुळे लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात किंवा त्यांना सर्व संकटामधून मार्ग सापडतो. आणि विशेष म्हणजे आपल्या आगाशिवनगरच्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला गुरुचरित्र पारायण वाचलं जातं. याचा अनुभव शेकडो भाविकांना आलेला आहे. आता 6 ऑक्टोबरला जी कोजागिरी पौर्णिमा येणार आहे ही लक्ष्मीकारक कोजागिरी पौर्णिमा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सेवेकऱ्यांनी त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी पारायणाला उपस्थित राहायचं आहे. मी तर या संधीचा नक्कीच लाभ घेणार आहे. केंद्रामध्ये खूप महत्त्वाची माहिती मिळाली आणि मी स्वामींच्या चरणी लीन झालो. तेव्हा मला समजलं की मंदिरात मला घेऊन आलेले बाबाच साक्षात स्वामी समर्थ महाराज होते. स्वामी, स्वामी तुम्ही मला साक्षात दर्शन दिलं. स्वामी, स्वामी तुम्ही मला योग्य तो मार्ग दाखवला. मी धन्य झालो स्वामी, मी धन्य झालो. अरे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.